नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे एका स्पेशल व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला घेऊन जात आहे मोहोलबारी या ठिकाणी। सातपुड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घाट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे उंच डोंगर आहेत। पण आज ज्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाते ना, सिरियसली हे तुम्ही पहिल्यांदाच बघत असणार। खूप स्पेशल ठिकाण आहे, मी पण कधी गेलेलो नाही आणि माझी आणि तुमची ही पहिलीच वेळ असेल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला माझ्या संगती। काही दिवसापूर्वी नकट्यादेव गेलो होतो, पण तिथली जाणीव ते फक्त इथून 3-4 किलोमीटर अंतरावरती आहे, पण तिथली जाणीव आणि इथली जाणीव टोटल डिफरंट। ते डोंगर बघा, उंच आहेत, जबरदस्त उंच डोंगर आहेत। गुगल मॅपवरती खरोखर जो रस्ता दिसत होता तसाच रस्ता आहे, डांबर रस्ता इथं, म्हणजे येण्यालायक आहे ठिकाण। नंदुरबारपासून 3 तासांचा प्रवास करून आम्ही येऊन पोचलो आहे मोहोलबारी या ठिकाणी। सीन बघा, खूप उंचावरती आहे आणि तुम्ही जर बघितलं तर हे सातपुड्याच्या एकदम सुरुवातीच्याच रांगेमध्ये हे ठिकाण आहे। जसं स्तंभ आहे, नकट्यादेव आहे, खुर्चीमाळा आहे। इथं येऊन 2-3 पॉईंट आपल्याला व्ह्यू पॉईंट पाहायला भेटतात। तर सगळ्यात पहिला व्ह्यू पॉईंट दाखवतो तुम्हाला, चला। जी पर्वतरांग तुम्ही बघत आहे ना, ही सातपुड्याच्या सगळ्यात उंच पर्वतरांगेपैकी एक आहे, कारण आपण जवळ आहे अस्तंब्याच्या। आणि ही पर्वतरांग कशी दिसते हे तुम्ही थोडा आकाशात उडून एन्जॉय करा, चला। हे सीन बघा तुम्ही, आपल्या आजूबाजूला एकही माणूस नाही, फक्त ते विरान पडलेले डोंगर। किती उंच असतील यार, ते किती उंच आहे बघा। आपल्या ह्या साईडलाही उंच डोंगर पाहायला भेटतो, या डोंगराच्या त्या साईडला माथा असली गाव आहे, आणि आपल्या ह्या साईडला दक्षिणेकडे कुठलं तरी गाव दिसतंय, घरं आहेत बघा, ते घरं कशी बसलेले आहेत, आणि ह्या साईडला डोंगर। मोहोलबारी ह्या ठिकाणाचं नाव आहे। अस्तंबा, असली, नकट्यादेव ह्याच्या बिलकुल जवळ आहे। नकट्यादेवला जातो ना, तिथून फक्त राईट घ्यायचं आणि आपण ह्या ठिकाणी 2 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी पोहोचतो। सध्या तरी हे ओसाड पडलेलं वाटत आहे, पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय दिसत असेल। आपल्या संगती व्हिडिओमध्ये आज हितेश वळवी उर्फ परफेक्ट नेचर 313 इंस्टाग्राम ID आहे त्यांची, आणि खूप सुंदर फोटोज व्हिडिओज ते त्यांच्या आयडीवर टाकत असतात, नक्कीच बघा। आणि हां, आपल्या व्हिडिओमध्ये जितकेही सिनेमॅटिक्स तुम्ही बघतात सगळे यांचीच कामाला असते। तर लाईक करा व्हिडिओला, जे ड्रोन शॉट घेतले ते पण यांनीच घेतलेत। इथं जर तुम्ही बघितलं ना, तर या ठिकाणी पण 3 पॉईंट तुम्हाला पाहायला भेटतात। वरती घेऊन चालतो तुम्हाला। इथे ना थोडं मशागतीचं काम आहे, मेहनत करावं लागते, मेहनतीशिवाय आयुष्यात पर्यायच नाही। थोडंसं वरती चलो, चला। हा एक पॉईंट आहे बघा यार, मला समजत नाही इतकं चांगलं इथं काहीतरी ठिकाण बनवलेलं आहे, पण लोक असे का वागतात हे काढून घेतलेले आहेत बघा। आपल्याच लोकांसाठी आहे तरी पण एक सेफ्टीसाठी चांगलं असतं, पण गेलंय ते पण। इथून बघा कसं दिसतं, काय सीन आहे। कॅमेरा ISO ॲडजस्ट व्हायला थोडा टाईम घेईल, पण हे बघा। आणि हितेश वळवी परफेक्ट नेचर, ती आपली बुलेट। मी आणि तुम्ही, व्हिडिओ कसा वाटतोय लाईक करा व्हिडिओला। इथं जर तुम्ही पाहिलं ना, तर चारही बाजूला तुम्हाला डोंगरच पाहायला भेटतात। माझ्या लेफ्ट साईडला खाई आहे, ही बघा। आपल्याला जायचं तिथं, खतरनाक यार, जबरदस्त। हे बघा, मोहोलबारी, अशा काहीतरी पायऱ्या इथं। सीन बघा, दोन्ही साईडला ते उंच डोंगर, ती दरींमधून नदी।
जे निसर्गप्रेमी आहे ना त्यांना डेफिनेटली रेकमेंड करेल की इथं या. फक्त कचरा वगैरे नका करू, कारण इथला जो निसर्ग आहे ना तो एक त्याची वेगळीच सुंदरता एक्झिस्ट करतो. आणि कोणीच नाही इथं. मला 2-3च लोक दिसले शेतात काम करताना. त्याच्या व्यतिरिक्त फक्त मी हितेशच असेल. बाकी फक्त हे डोंगर, सातपुड्याची शांतता, सातपुड्याचा गौरव आणि सातपुड्याची भव्यता हीच आपल्याला इथे जाणवते. अजून काय बघायचं आहे? व्हिडिओला लाईक करा. आपल्या लेफ्ट साईडला जर बघितलं, सॉरी राईट साईडला जर बघितलं तर असं काहीतरी आपल्याला सीन पाहायला भेटतं. आणि तो डोंगर किती उंच आहे बघा. कदाचित त्या ठिकाणी आपल्याला जाता नाही येणार, गेलो पण असतो. पण बघूया, थोडंसं तिथे घेऊन चालतो तुम्हाला. चला. काय सीन आहे यार, खतरनाक. पावसाळ्यात किती सुंदर वाटत असेल ह्याची कल्पनाच नाही करू शकत आपण. आणि तुम्ही बघू शकतात हे खूप स्टीफ आहे बरं का. हे खूप स्टीफ आहे. इथे येऊन आपण 3 पॉईंट कव्हर केलेत. एक सगळ्यात खालचा, एक सेकंड नंबरचा आणि हा थर्ड नंबरचा, तिसरा. आणि इथून असं काहीतरी सीन दिसत आहे बघा. इथून ना ॲक्च्युली डोंगरांची जी खूबसूरती आहे ती इथून दिसते. हे जास्त स्टीफ नाही आहे पण भयंकर उंच डोंगर आहेत. मी मजाक नाही करत. हे जे डोंगर तुम्हाला दिसतात ना, इथून पावसाळ्यात किती वॉटरफॉल दिसत असतील बघा, पडत असतील. हे 1, हा 2, हा 3, तो 4. खूप उंचावरती येऊन गेलोय मी. निशब्द जाणीव इथली. खूप व्हिडिओ शूट केलाय पण अजूनही मन भरत नाही. तिथं आपल्याला तिथं जायचंय. इच्छा तर आहे, बघू थोड्या वेळात समजेल. मी मागेही बोललो होतो की सातपुड्यामध्ये सह्याद्रीप्रमाणेच खूप रौद्र पर्वतरांग आहेत. ही त्यांची टेक्स्चर बघा. आता विषय असा आहे की आपल्याला जायचं आहे वरती. तर ही अशी एक वाट आहे बघा. ही खूप रिस्की आहे. इथले लोक अशा रस्त्यांवरून पण जातात. इथून प्रश्न पडला आहे की वरती जायचं कसं. हे तर खूप स्टीफ आहे यार. हीच वाट पकडून जावे लागेल. गोष्ट इथं चांगली आहे की लोकांनी ना छोट्या छोट्या वाटा बनवल्यात. त्याच्यामुळे वर चढणाऱ्या व्यक्तीला जास्त कसरत नाही करावं लागत. बराच वर चढून आलोय आणि इथं नैसर्गिकरित्या ना जो ओढा येतो त्याच्याने अशी वाट तयार झाली बघा. तर कोणताही डोंगर चढण्यासाठी ही वाट खूप सोयीस्कर पडते. आपल्याला तिकडची वाट घ्यायची होती पण पाय घसरेल म्हणून मी एकदम मधोमध आलोय. बऱ्यापैकी येऊन गेलोय वरती. जिथं आपल्याला मशागत करावं लागते तिथे इथले लोक इझिली येतात. खळ आहे बघा. थोडंच बाकी आहे. चला. तो पीक बघा यार. इथं येऊन पीक कमीच नाही होत. एक डोंगर चढला की दुसरा डोंगर लागतो. म्हणूनच त्याला सातपुडा म्हणतात वाटतं. आपल्याला जिथं पोचायचं होतं ना तिथे येऊन गेलोय. ऑब्विसली तिथं तर जाता नाही येणार पण इथं येऊन जबरदस्त सीन आहे. हे बघा
ते माथा असली हे डोंगर बघा. ज्या ठिकाणी मला यायचं होतं ना त्या ठिकाणी येऊन पोचलोय. आजची ट्रिप सफल झाली. हे बघा ते आहे नकट्यादेव. तो जो पीक दिसतोय ना तिथून पण आपण व्हिडिओ केला आहे. असं वाटतं की ते डोंगरांना कोणीतरी कापलंय. काय सीन दिसतंय बघा इथून. हे असं फील होतं की आपण सातपुड्याच्या छतावरती आहे, सगळ्यात उंच. मागच्या टायमाला नकट्यादेव आलो होतो ते पण असंच काहीतरी जवळच आहे, 1 किलोमीटर असेल. पण तिथून हे सीन नाही दिसत. खतरनाक यार. नंदुरबारच्या बाहेरून जर हा व्हिडिओ कोणी बघत असेल ना तर त्यांना खरंच रिक्वेस्ट राहील की अशा ठिकाणी या ज्या लोकांना अशा पर्वतांवर चढायची खूप इच्छा असते. नक्कीच या, हे तुमच्यासाठी. इथं स्थानिक लोकांच्या व्यतिरिक्त कोणी येत नाही. खूप कमी लोकांना हे माहिती असतं. पण जे सीन दिसतं ना यार, अक्षरशः आपण खऱ्या सातपुड्याला अनुभवतो. खऱ्या सातपुड्याला आपण इथून अनुभवतो. अजून काय पाहिजे. समोरचं सीन कॅमेऱ्यामध्ये किती समजतं मला नाही माहिती, पण ते डोंगराचे टेक्स्चर बघा. दुर्दैवाने आम्ही संध्याकाळी आलो आणि एवढं क्लिअर इथून दिसत नाही. सकाळी खूप सुंदर वाटत असेल सकाळी येण्यासारखं ठिकाणी. आणि डोंगर किती उंच आहे बघा. तर चला, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि सनसेट व्हायला आलं आहे. इथं विषय असा आहे ना की खाली उतरण्यासाठी उजेडातच उतरावं लागेल, म्हणून मी निघतो. तोपर्यंत काळजी घ्या, लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा आणि भेटू एका नवीन अशाच एका स्पेशल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.